आज आषाढ अमावस्या म्हणजेच आषाढ संपून श्रावणाची तयारी. आज सगळे घरातले दिवे काढायचे, घासून पुसून स्वच्छ करून दिवे लागण्याच्या टायमाला त्यांची पूजा करायची. म्हणजेच काय, आषाढ संपला आणि श्रावण चालू झाला तर मग आपण या श्रावणाचं स्वागतच करायचं. तसं तर अमावस्याला खूप दिव्याचं आधीच महत्त्व आहे, पण श्रावण येणार म्हणल्यावर तर काय, मग आपण या श्रावणाचं स्वागतच करायचं. तर सकाळची सुरुवात होते ती म्हणजे आपली फुलांपासून. उठलं की सकाळी आपण जी दारातली फुलं आहेत ती काढून घेतो, कारण दिवसभर जी काही आपण पूजा करायचा असतो त्यामध्ये महिलांना खूप जास्त या फुलांचं महत्त्व असतं. मग काय, माझं तर एक रुटीन झाले की सकाळी उठलं की गार्डनमध्ये जायचं आणि तिथली जेवढी फुलं येतं तेवढी घेऊन यायचं. म्हणजेच काय, मंदिरामध्ये जे फुलं वाहिले की जे वातावरण प्रसन्न होतं त्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि ही बघा, ही टुकली पिटुकली दोन मी गार्डनमध्ये गेले की लगेच पळत येतात आणि त्यांना या ठिकाणी गार्डनमध्ये फिरायला यायला खूप मजा वाटते. आणि त्याच्यानंतर घरी आलं की मग या दिव्यांचं जे दिवे चिकट झालेले असतात, हे दररोज वापरण्यातले दिवे जे काही ठेवणीचे असतात, असंच आपण जर ठेवून दिलं तर या दिव्यांचं हे तेलाचं जे तेलकट आहे ते पटकन निघत नाही. तर त्याच्यासाठी काही आपण छोट्या अशा ट्रिक वापरून जर हे दिवे स्वच्छ केले तर खूप मेहनतही लागणार नाही आणि आपलं काम पटकन होईल. तर हे चिकट झालेले दिवे मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकलं आणि गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये हे सगळे दिवे टाकून घेतले. अगदी जेवढे दिवे आहेत तेवढे स्वच्छ करायचे होते. आणि मग त्यामध्ये ते थोडं एक 5 मिनिट ते पाणी उकळलं की मग त्याच्यामध्ये थोडंसं एक वॉशिंग पावडर टाकून घेतलं. म्हणजेच हे स्वच्छ करण्यासाठी जे हे वॉशिंग पावडर टाकतो त्याने पटकन हे तेलकटपणा पूर्ण निघून जातो. आणि खाली उतरून त्याच्यामध्ये लिंबू सत्व टाकून घेतलं म्हणजे काय, तर खूप मेहनत करायची गरज पडणार नाही. आणि त्याला परत आणखी थोडंसं एकदा उकळून घेतलं. आता ही तेलकटपणा सगळा निघून जातो. ते थंड झालं की खाली उतरून घ्यायचं आणि कोणत्याही एखाद्या टूथब्रशनी किंवा घासणीचा थोडासा तुकडा काढून त्या घासणीने पूर्ण हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे. म्हणजे काय, खूप मेहनत लागणार नाही आणि आपले दिवे अगदी स्वच्छ होतील. आणि आपल्याला खूप केमिकलयुक्त काही आपण पावडर वापरतो आणि त्याच्यामुळं जर खूप जणांना हाताला त्रासच होतो आहे त्या केमिकलयुक्त पावडरमुळं. आणि तसंच मी पण अशा काही ट्रिक वापरते की जे हाताला नुकसान पोहोचणार नाही. आता या ठिकाणी जी मोठी जी ठेवणीची आहेत ती अजिबात चिकट नसतील, काय नाही, हे आपण जास्त वापरत नाही. तर त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि सायट्रिक ॲसिड टाकलं. आता सायट्रिक ॲसिड आणि मीठ आधी हे टाकलं की त्या पाण्यामध्ये थोडं 5 ते 10 मिनिट, जर ही पितळेची वस्तू कोणतीही असो, मग दिवे असो का ताट प्लेट कोणतीही वस्तू असो, त्या पाण्यामध्ये थोडंसं 5 ते 10 मिनिट ठेवलं की ते पूर्ण उजळतं. आता हे बघा, 5च मिनटामध्ये या ठिकाणी असं स्वच्छ झाले. आता खूप घासत बसायची, हाताला खूप त्रास द्यायची काहीसुद्धा गरज लागणार नाही. आता याच्यानंतर याचा आंबटपणा निघून जायचा म्हणून एक साबणाने याला पूर्ण एकदा घासून घ्यायचं. म्हणजेच याचा साबणाने ते आंबटपणा पूर्ण निघून जाईल आणि हे पुन्हा असे ठेवून दिले तरी हे हिरवे अजिबात पडणार नाहीत. आणि असेच हे मी अगदी कमीत कमी वेळेत, कमी मेहनतीमध्ये काही गोष्टी करायच्या, म्हणजे त्या खूप लवकर होतात आणि त्याला खूप जास्त मेहनतही लागत नाही. तर हे बघा, आता हे सगळे माझे समई जी आहेत ती पूर्ण समई अशी कमी मेहनतीमध्ये आणि अशी स्वच्छ झाली. आता एक समई बघा बिना धुतलेली आणि एक पाण्यात बुडवून ठेवलेली, तर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये अशी स्वच्छ समई झाली. आणि त्याच्यानंतर हे बाकीचे पूर्ण समई मी अगदी पाणी टाकूनच अगदी स्वच्छ करून घेतली. आणि काही वेळेस ना काही गोष्टी थोड्याशा ह्याच्याप्रमाणे केल्यानं की खूप मेहनत नाही आणि काही थोड्याशा आयडिया लावून केल्या तर त्या पटकन होत्यात. आणि त्याच्यानंतर काय, संध्याकाळ झाली, मग उंबरठा पूजन, दिवे लागणीच्या वेळेला तुळशीला दिवा, परत उंबरठ्याला दिवा, हे सगळं काही करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग दिवे लावणीच्या टायमाला घरात सगळे दिवे मांडून घेतले आणि काही दिवे प्रज्वलित केले, काही केले नाहीत. आता आज गव्हाच्या कणकेच्या दिवाची पण खूप जास्त महत्त्व आहे, तर ते कणकेचे दिवे करून घेतले आणि ते मात्र प्रज्वलित केले. आता लहान मुलं असले तर त्या लहान मुलाचं औक्षण या दिव्याने करतात, किंवा मग आपण देवाला ओवाळून घ्यायचं, आपण देवाचं पण औक्षण केल्यासारखंच
एक होतं आणि मग देवाला दिवे ओवाळून घेतले आणि त्याच्यानंतर धूप दीप वगैरे लावून दिव्यांची पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर काय आपल्याला जे वाटतं, आपल्याला जी प्रसन्नता वाटते त्या दिवसाचा एक वेगळाच आनंद असतो, एक अनुभव असतो. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.